तुकोबारा म्हणतात, गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. त्या वैष्णवाच्या संगतीमध्ये गाणार, नाचणार आणि उड्या मारणार. वैष्णवाच्या संगतीमध्ये गाणं, नाचणं आणि उड्या मारणं याला सात्विक नाचणं, उड्या मारणं. कारण गाण्याचे 3 प्रकार आहेत. गाण्याचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. संगीत हार्मोनियम वरती गाणं याला रजोगुणी गाणं म्हणतात. काय म्हणतात? रजोगुणी. कारण तुकोबाराने सांगितले, लावणी मृदंग श्रुती. श्रुती म्हणजे विना, श्रुती टाळ घोष की नाही. तो टाळ, तो विना, आणखी तो पखवाज आणि तो ती पेटी. म्हणून पेटीवरती गाणं याला कोणतं गाणं म्हणतात? रजोगुणी गाणं म्हणतात. रेल्वेमध्ये कोणी कोणी प्रवास केलेला आहे? रेल्वेच्या प्रवासामध्ये टाळी वाजवून गाणं गातात. टाळी वाजवून त्याला काय म्हणतात? हिजडे. ते हिजड्याचं गाणं त्याला तमोगुणी गाणं म्हणतात. आणि कीर्तनामध्ये गाणं याला सात्विक गाणं असं म्हणतात. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, मी सात्विक गाईन. गाये नाचे. नाचण्याचे 3 प्रकार. नाचण्याचे किती प्रकार? स्वराज 3. स्वराज. आता उशिरा आठवण झाली बघ तुझ्या नावाची. नाचण्याचे 3 प्रकार. किती प्रकार आहेत? 3 प्रकारानं माणूस नाचतो. पहिलं नाचणं, कीर्तनात नाचणं याला सत्वगुणी नाचणं म्हणतात. काय म्हणतात? सात्विक नाचणं. कीर्तनामध्ये हे जे पावल्या टाकतात की नाही याला सात्विक नाचणं म्हणतात. दुसरं नाचणं आहे त्याला रजोगुणी नाचणं म्हणतात. कोणतं? स्वर्गामध्ये अप्सरा नृत्य करतात. स्वर्गामध्ये अप्सरा नृत्य करतात, त्याला रजोगुणी नाचणं म्हणतात. कीर्तनात नाचणं याला सत्वगुणी नाचणं म्हणतात. आणि डीजेच्या तालावर नाचणं याला तमोगुणी नाचणं म्हणतात. काय म्हणतात? तमोगुणी नाचणं. मग मला सांगा, तमोगुणी नाचणं आवडतं का सत्वगुणी आवडतं का रजोगुणी आवडतं? कोणतं आवडतं तुम्हाला? सत्वगुणी आवडतं का? वा वा वा, चांगली गोष्ट. विठाला विठाला. कीर्तनात बसलाय म्हणून सत्वगुणी नाचणं आवडतं की नाही. आणि जर डीजे आला तर आता कीर्तन संपलं आणि लगेच जर डीजे आला तर मग कोणतं नाचणं आवडतं? तरी सत्वगुणीच आवडतं का? मग चांगली गोष्ट. नाचण्याचे 3 प्रकार, गाण्याचे 3 प्रकार. गाये नाचे उडे. उड्याचे देखील 3 प्रकार आहेत. उड्याचे किती प्रकार? 3 प्रकार. चोराची उडी रजोगुणी उडी. कोलाट्याची उडी तमोगुणी उडी. आणि वारकऱ्याची उडी याला सत्वगुणी उडी म्हणतात. विठाला. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, वैष्णवाच्या संगतीमध्ये मी काय करणार? गाये नाचे उडे आपुलिया छंदे. आपल्या छंदानं गाणार, आपल्या छंदानं नाचणार आणि आपल्या छंदानं उड्या मारणार. काही लोक गातात. एका जणाला म्हणलं, का हो तुमचा आवाज खूप सुंदर आहे. चांगलं गातात तर असं स्टेज वरती काय येत नाही? कीर्तनात टाळ घेऊन उभं राहायचं, माईक मध्ये मस्त गायचं, चाल म्हणायची. त्यांना सांगितलं, महाराज आवाज चांगला आहे, सगळं चांगलं आहे, पण म्हणताना असं तोंड वाकडं होतं मला. याचीच लाज वाटते मला, बाकी काय नाही बघा. आवाज चांगला आहे सगळे लोक म्हणते, म्हणजे तोंड वाकडं होण्याची लाज वाटते. गायला चांगलं येते. गाये नाचे उडे आपुलिया छंदे. आपल्या छंदानं गाणार
आपल्या छंदानं नाचणार आणि आपल्या छंदानं उड्या मारणार. मनाच्या आनंदे आवडीने, मनाला अतिशय आनंद वैष्णवाच्या संगतीमध्ये मला प्राप्त होतो. तुकोबारा म्हणतात, म्हणून मी गायनाची उडी आपुल्या छंदी. हे करत असताना मनात कोणत्याही प्रकारची लाज बाळगणार नाही. अभंगाच्या तिसऱ्या लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान, भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान, भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. तुकोबारा म्हणतात, भगवंताच्या छंदामध्ये गात असताना, नाचत असताना, उड्या मारत असताना आम्ही लाज बाळगणार नाही. माणसाला लाज कशाची वाटावी बरं? चांगलं काम करायची लाज वाटावी का वाईट काम करायची लाज वाटावी? होय स्वराज, चांगलं काम करायची लाज वाटावी का वाईट काम करायची लाज वाटावी? वाईट काम करायची लाज वाटावी. मी जर समजा सांगितलं, स्वराज अरे महाराज खूप सुंदर मृदंग वाजवतात, कीर्तन झालं की त्यांचं दर्शन घे, याची लाज वाटायला पाहिजे का? नाही. पण कीर्तन झाल्यावर जर मी तुला सांगितलं ते महाराज जरा लेच गडबड करू लागले रे, एक कानाखाली दे द्यायच्या. जर समजा मी तुला सांगितलं, करशील का तुझं? नाही ना. त्याची लाज वाटायला पाहिजे. वाईट कामाची लाज वाटायला पाहिजे, पण चांगल्या कामाची लाज वाटायचं काही कारण नाही. तुकोबारा म्हणतात, लाज भय शंका दुराविला मान, नकळी साधन या परती. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, चांगल्या कामाची लाज वाटू नये, पण वाईट कामाची मात्र लाज वाटायला पाहिजे. समजा एखाद्याचे भांडण लावून देणं आणि पुन्हा बघत बसणं, याची लाज वाटायला पाहिजे. काही लोकांना भांडणं लावून द्यायची खूप सवय असते, भांडणं लावून देतात आणि मग पुन्हा भांडणं लपून बघत बसतात, याची लाज वाटायला पाहिजे का? वाईट कर्म करण्याची माणसाला पदोपदी लाज वाटली पाहिजे, पण चांगलं काम करायला मात्र काही लाजायचं कारण नाही. हरिपाठामध्ये पकवादाच्या तालावरती पावल्या टाकणं, याची लाज वाटायला काही कारण नाही. पण काही लोकांना पावल्या टाका म्हणलं की लाज वाटते, फुगडी खेळा म्हणलं की लाज वाटते. हरिपाठात फुगडी खेळायला लाज वाटते, तिथं डीजेच्या समोर येडवाकडं होऊन नाचून जे नाही ते पिऊन तिथं नाचायला मात्र लाज वाटत नाही. मग याला काय अर्थ आहे? तुकोबारा म्हणतात, आम्ही मात्र
सत्वगुणाच्या रंगामध्ये आम्ही नाचतो. रंगलो या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. मग म्हणून आम्ही लाज सोडून दिली. लाज भय आम्हाला कोणत्या प्रकारची भीती राहिली नाही. भगवंताच्या छंदात नाचत असल्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती नाही. लाज भय शंका, शंकेचं आमच्या निरसन झालं. लाज भय शंका दुराविला मान. आम्ही मानाची अपेक्षा करत नाही. परमार्थ करणाऱ्या माणसानं मानाची अपेक्षा करू नये. कारण तुकोबरा म्हणतात परमार्थ करून जर मानाची अपेक्षा करत असेल तर तो मान म्हणजे कशाप्रमाणे. तुकोबरा म्हणतात मान दंभ चेष्टा हे तो कुत्र्याची विष्ठा. तो मान म्हणजे काही एक कामाचा नाही. म्हणून दुराविला मान न कळे साधन या परती. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने विठोबा. गायनाची उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परती. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात भगवंताच्या छंदामध्ये आम्ही गाणार नाचणार असल्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारची भीती राहिली नाही. आणि भगवंताच्या चरणी आम्ही आमचा संसार वाहिला असल्या कारणानं आमची सर्व चिंता देवाला. देवानच आमचा जसा सांभाळ करावा तसा करावा. हेच अभंगाच्या शेवटच्या चरण. तुका म्हणे आता तुला तुका म्हणे आता
तुकावने आता आपुल्या सयासे आम्हा जगदीशे सांभाळावे, गायना चिवडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने. जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात, तुकामने भार घातली आवरी होईल कैवारी नारायण. भगवंतावर जर आपण आपला भार घातला की मग भगवान परमात्मा आपला कैवारी झाल्याशिवाय राहत नाही. किंवा तुका म्हणे भार घातली यावरी, किंवा तुका म्हणे घालू तयावरी भार. म्हणून वाहू हा संसार देवा पायी. देवाच्या पायाजवळ हा संसार व्हायचा. देवाच्या पायाजवळ जर हा संसार वाहिला आणि भगवंतावर जर आपण आपला भार घातला तर मग नक्कीच भगवान परमात्मा आपला सांभाळ केल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, आम्ही काय केलं, भगवंताच्या छंदामध्ये आम्ही गायलो, नाचलो, उड्या मारल्या, त्यामुळं आम्हाला कोणत्याही प्रकारची भीती राहिली नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी ओढे संकट. माग आणि पुढं आमच्या सर्व सगळी बाजूकडं देव आमच्या माग पुढे उभा राहिला. म्हणून आम्हाला कोणत्याही प्रकारची भीती राहिली नाही. कारण आम्ही आमचा संसार देवाच्या पायाजवळ व्हायला आणि देवाला प्रार्थना केली, देवाला विनंती केली. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे. सायास या शब्दाचा अर्थ होतो प्रयत्न. या संसारामध्ये आपल्या प्रयत्नानं काहीच होत नाही. आपल्या प्रयत्नानं काहीच होत नाही. आपल्या इच्छेला काहीच किंमत नाही. लक्षात घ्या, आपल्या इच्छेला काहीच किंमत नाही. सर्व इच्छा कोणाची, तर ईश्वर इच्छा घरी येसे. भगवंताच्या इच्छेनं सर्व काही घडतं. लक्षात घ्या, अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं आणि उत्तरा त्या ठिकाणी देवाचा धावा करते. देवानं परीक्षा घ्यायची ठरवली. देव उत्तरेला म्हणतात, उत्तरे अगं अभिमन्यू मृत्यू पावला तरी देखील तुला आणखी जगण्याची इच्छा. उत्तरेनं सांगितलं, म्हणे देवा मला जगण्याची अजिबात इच्छा नाही, अजिबात मला जगण्याची इच्छा नाही, पण माझ्या उदरामध्ये पांडवांचा वंश वाढतो.
आणि तो पांडवाचा वंश नष्ट होऊ नये याच्यासाठी माझी तुला प्रार्थना आहे. ज्यावेळेस सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू मृत्यू पावला चक्रव्यूहामध्ये, त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा अभिमन्यूचा मामा आहे. सुभद्रा शोक करते, सुभद्रा धाय मोकळून त्या ठिकाणी रडते. भगवान श्रीकृष्ण सुभद्रेच्या जवळ गेले, सुभद्रेला म्हणाले, सुभद्रे तुझा भाऊ हा श्रीकृष्ण जगताचा नियंता आहे. तू जर माझ्या पुढे एक इच्छा केलीस की माझा अभिमन्यू दादा मला परत पाहिजे, तर मी तुला ताबडतोब लगेचच्या लगेच अभिमन्यू तुझ्या समोर जिवंत उभा करतो. तू फक्त इच्छा प्रगट कर. सुभद्रेनं सांगितलं, म्हणे देवा, जर अभिमन्यू माझ्या समोर लगेचच्या लगेच तू जिवंत उभा करू शकतोस, हे तुझं सामर्थ्य आहे, पण मग त्या अभिमन्यूला मारलंच कशामुळे? अरे अभिमन्यूला आता उभं करतोय असं म्हणतोयस, पण अभिमन्यूला मात्र चक्रव्यूहामध्ये अतिशय कष्टप्राय, अतिशय कष्ट दुःख वेदना सहन करून अभिमन्यूला मरावं लागलं. ही तुझीच इच्छा होती ना, मग ईश्वर इच्छा घरी येशे, तुझ्या इच्छेमध्येच माझी इच्छा आहे. भगवत भक्तांचं लक्षण आहे, लक्षात घ्या. भगवत भक्तांचं जीवन असं आहे, भगवंताच्या इच्छेमध्येच त्यांची इच्छा समरस होते. पण आपण देवाच्या इच्छेच्या व्यतिरिक्त रावण काय म्हणला? स्वर्गाला शिडी लावीन. कुठं? स्वर्गाला शिडी लावीन. समुद्राचं खारं पाणी गोड करीन. ही कोणाची इच्छा आहे? रावणाची इच्छा आहे. रावण म्हणजे जीव आहे आणि भगवंत म्हणजे देव आहे. देवाच्या इच्छेमध्ये सर्व इच्छा समरस आहे. जीवाची इच्छा कधी पूर्ण होत नसते. जीवाने इच्छा करू नये. जीवानं फक्त भगवंताला प्रार्थना करावी. कारण जीव कसा आहे? जीवाचं जर पालन केलं तर तुकोबारानंतर तुका म्हणे आम्ही दिने, आपण इंद्रियाचे दिन आहोत. पण संत महात्मे मात्र इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. असे संत महात्मे इंद्रियाचे धनी, आपण मात्र इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. असा असल्यामुळे देवाला प्रार्थना करावी. तुका म्हणे आता आपुल्या सायसे आम्हा जगदीशे सांभाळावे. देवा तूच आमचा सांभाळ कर. तूच जगताचा नियंता आहेस. करतो मान्यता करतो शक्ती तुझ्याकडे आहे, म्हणून तूच आमचा सांभाळ कर. हीच भगवंताला प्रार्थना करावी. तेव्हा आपणही सर्वांनी दक्षिणमुखी हनुमंतरायाला प्रार्थना करावी की हे हनुमंतराय, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. सर्व जीवांचा तुम्ही सांभाळ करा. सर्वांचं रक्षण करा. सर्वांना कोणत्याही प्रकारची भय भीती संकट शंका कोणाच्याही मनामध्ये राहू देऊ नका. ही दक्षिणमुखी हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर हे पहा, जागेवरून कोणी उठायचं नाही. सर्व सूचना होतील आणि त्याच्यानंतर सर्वांनी उठायचंय. तसं मी पाहिलं तर 10 मिनिटांना अगोदरच कीर्तन सोडलेले. कारण जवळजवळ 4 महिने झालं नामदेव महाराज 13 कथेला सोबत होते. 13 कथेला, आणि आता हीच 15वी कथा सुरुवात आहे सध्या. त्याच्यामुळं अजिबात आम्हाला असा आरामच नाही बरं का. त्यामुळे थोडं 10 मिनिट अगोदर सोडलं. कारण आताही प्रवास करून कथा करून प्रवास करून इथं येण्याचा योग प्राप्त झाला. तेव्हा या ठिकाणी थोडीशी 2 मिनिटासाठी चालू होईल. झाली चाल झालेली. तुम्ही उद्या वाजवा मला तेवढंच. बरं म्हणा 2 मिनिटं. तुका म्हणे आपुल्या तुका म्हणे
सूचना दिवस